सगळे म्हणतात मी तयारी करतोय, पण तुम्ही सिलेबस खरंच उघडून बघितला आहे का? म्हणजे फक्त हिस्ट्री नाही तर ते आहे ॲनालिसिस ऑफ हिस्ट्री. GS 2 मध्ये फक्त कॉन्स्टिट्यूशन नाही तर ते आहे गव्हर्नन्स इन रिअल लाईफ. आणि GS 3 म्हणजे फक्त इकॉनॉमिक्स नाही तर ते आहे त्याचं ॲप्लिकेशन. आणि GS 4 म्हणजे एथिक्स, याचे तुम्हाला उत्तरच लिहिता येत नाही. 60 दिवसानंतर एक्झाम हॉलमध्ये बसलेले असाल तेव्हा पॅनिक नको असेल तर आजचा क्लॅरिटी व्हिडिओ हा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सिलेबस हा तुमचा वेपन आहे आणि तो वापरायचा कसा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघू. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की MPSC 2026 पकडूया आपण याला. हे 2025ची मेन्स आहे. पण हा जो मेन्स आहे यामध्ये क्वालिफाईंग पेपर, एसेचा पेपर आणि जे GSचे 4 पेपर आहेत त्याला मी डिकोड करणार आहे की टॉपिक वाईज कुठले कुठले काय काय सिलेबसमध्ये सब हेडिंग्स आहेत त्याला आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, इंग्लिश लँग्वेजचा आपण सिलेबस बघू स्टार्टिंगमध्ये. याच्यात सर्वात आधी आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये काय विचारतात तर पॅसेज बेस्ड क्वेश्चन आहे. हे पॅसेज बेस्ड क्वेश्चन आपण केलेलेच आहे. फॉर एक्झाम्पल CSATमध्ये आपण आतापर्यंत करतच आलो आहे. 50 क्वेश्चन हे पॅसेज बेस्ड असतात. त्यानंतर व्होकॅब्युलरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज ग्रामर. ग्रामरमध्ये काय आहे, पार्ट ऑफ स्पीच आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. सेंटेन्स दिलेलं असेल CDBA, याला तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये करायचं आहे ABCD. लाईक तुकडे तुकडे दिलेले असेल त्याला आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर टेन्सेस असेल है ना, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. आर्टिकल्स असेल, प्रिपोजिशन असेल, हा ग्रामरचा पार्ट आहे. सेम वोकॅबमध्ये काय असेल, सिनॉनिम्स असेल, अँटोनिम्स असेल, आयडम्स अँड फ्रेझल वर्ब्स हे विचारले जातात इंग्लिशमध्ये. ओके. ॲन्सर रायटिंग स्किल आता ऑब्व्हियसली आपली MPSCची मेन्ससाठी डिस्क्रिप्टिव्ह झालेली असल्यामुळे याच्यावरती भर देणं गरजेचंच आहे. त्यामध्ये एसे रायटिंग असेल, प्रेसिज रायटिंग असेल किंवा लेटर रायटिंग असेल, हे देखील आपल्याला या मेन्समध्ये विचारलं जाऊ शकतं, म्हणजे विचारतात. त्यानंतर ट्रान्सलेशनमध्ये इंग्लिश टू मराठी आहे, इंग्लिश टू मराठी आहे आणि देन मराठी टू इंग्लिश, वाईस वर्सा हा कुठला पण असू शकतो. त्यानंतर सेम शॉर्ट एसेमध्ये करंट इव्हेंट असेल, सोशल आणि कल्चरल टॉपिक्सवरती विचारतात. पॉलिटिकल टॉपिक मोस्टली अवॉइड केला जातो. ठीक आहे. हा इंग्लिशचा सिलेबस आहे. नेक्स्ट बघा, मराठीमध्ये सेम एसे रायटिंगमध्ये काय सोशल आहे, पॉलिटिकल आहे किंवा कल्चरल टॉपिक आहे. पॉलिटिकलला थोडं साईडमध्ये पॉलिटिकलवरती इतका भर नसतो. आणि एसेची जी वर्ड लिमिट आहे ही अराऊंड 300 वर्डची असते. ठीक आहे. 300 वर्ड म्हणजे मोस्टली 3 पेजेसची असते. ओके. 3-3.5 पेजमध्ये तुम्हाला इतका एसे लिहावं लागतो. आता ही वर्ड लिमिट कमी किंवा जास्त होऊ शकते, ते आता आपल्याला पहिली जी मेन्स होईल त्यावरती माहिती पडेल. त्यानंतर क्लिअर आणि कोहिरंट कॉन्टेंट आपल्याला पाहिजे. ऐसे तुम्ही केव्हा लिहू शकता जेव्हा तुमचे GS 1, 2, 3, 4 हे चारही तुमचे जे सिलेबसचे पोर्शन आहेत हा तुमचा कवर असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही एसे लिहू शकता. कारण की एसे लिहिताना तुम्हाला सगळा जो अँगल आहे GS 1चा, GS 2चा, GS 3चा, GS 4चा हा इथे ॲड करावा लागतो. ओके. सेम नेक्स्ट बघा, ग्रामर आणि कॉम्प्रिहेन्शनमध्ये सेम ग्रामर आणि वोकॅब आपण CSATच्या प्रिलिम्समध्ये केलेलंच आहे. त्यामध्ये सुद्धा क्वेश्चन्स असतात. सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स बरोबर, आयडम्स अँड फ्रेजेस ॲज इट इज इंग्लिशचं जसं ग्रामर आहे सेम इथे आहे. आपण वेळ वाया घालवू नये. नेक्स्ट एसे सेम सोशल, पॉलिटिकल आणि कल्चरल. पॉलिटिकलला थोडं साईड करायचं. ओके. ग्रामर पण ॲज इट इज. ओके. नेक्स्ट बघा, एसेचा पेपर. आता एसेचा स्पेसिफिक 250 मार्काचा पेपर आहे जो आता MPSC घेणार आहे. एसेमध्ये काय, करंट इश्यूज, सोशल किंवा पॉलिटिकल टॉपिक्स यावरती एसे विचारला जातो. ठीक आहे. इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंटल इश्यूजमध्ये विचारला जातो. इकॉनॉमिकमध्ये आता आपण टॅरिफचा घेऊया. एन्व्हायरमेंटलमध्ये जे काही कार्बन एमिशन्स वगैरे जे होत आहे किंवा पोल्युशन वगैरे होत आहे त्यावरती. सोशल आणि पॉलिटिकलवरती इतकं विचारलं जात नाही, बट स्टील आपल्याला ते करावं लागतंच. आता एसे जर तुम्हाला करायचं असेल तर यामध्ये तुमच्याकडे क्लॅरिटी पाहिजे. ती क्लॅरिटी कशी येणार तर क्लिअर, कोहिरंट आणि लॉजिकल रिप्रेझेंटेशननी किंवा प्रेझेंटेशननी. तर त्यासाठी काय पाहिजे तुम्हाला, प्लान आणि स्ट्रक्चर करावं लागेल एसेला. एसे प्लान आणि स्ट्रक्चर तेव्हाच करता येईल जेव्हा तुमच्याकडे फॅक्ट्स असेल, तुमच्याकडे डेटा असेल आणि त्यालाच एक टच म्हणून, एक फिनिशिंग टच म्हणून त्यामध्ये कोट्स पाहिजे. कोट्स तुम्ही कुठले पण घेऊ शकता. आपल्या पॉलिटीच्या लक्ष्मीकांतमध्ये पण भरपूर सारे कोट्स आहेत जर तो एसे गव्हर्नन्स रिलेटेड असेल तर. नाहीतर आपण एथिक्स वगैरे GS 4 वाचताना आपल्यात भरपूर थिंकर्सचे कोट्स वगैरे तिथे मिळतातच. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे GS 1चा पेपर. यामध्ये मी जसं सांगितलं होतं की इट इज नॉट हिस्ट्री बट इट इज द ॲनालिसिस ऑफ हिस्ट्री. ठीक आहे. यामध्ये काय विचारलं जातात तर एन्शियंट हिस्ट्री आहे,
IBC झाला, वैदिक पिरियड झाला, मौर्यन एम्पायर झाला, गुप्ता पिरियड झाला, कल्चरल डेव्हलपमेंट जे काही झालं, IBCपासून तर गुप्ता कल्चरल डेव्हलपमेंटपर्यंत आपल्याला हे करावं लागतं. मेडायवलमध्ये काय, दिल्ली सल्तनत, मुघल एम्पायर, मराठा एम्पायर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा मेडायवल हिस्ट्रीमध्ये येतो. आता MPSC म्हटल्यावरती महाराष्ट्र स्पेसिफिक हिस्ट्री असेलच, ऑब्वियस आहे. ठीक आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, भक्ती मुवमेंट्स अँड सुफी मुवमेंट्स ज्या महाराष्ट्रात गाजल्यात त्यानंतर सोशल रिफॉर्मर्स, ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर किंवा सावित्रीबाई फुले यांच्या अराऊंड जो इतिहास आहे महाराष्ट्राचा तो आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा मॉडर्न हिस्ट्रीमध्ये मेन्समध्ये सांगतोय मी, ब्रिटिश रूल, फ्रीडम स्ट्रगल, अख्खं फ्रीडम स्ट्रगल विचारलं जातं. त्यानंतर जे इम्पॉर्टंट रिवोल्ट झाले आहे, उठाव झाले आहेत ते 1857 असू द्या किंवा नॉन कॉपरेशन असू द्या, सिव्हिल डिसोबिडियन्स असू द्या किंवा भारत छोडो आंदोलन असू द्या, या गोष्टी विचारल्या जातात. आणि हा त्याचा डिकोडेड फॉर्म आहे की कुठले टॉपिक्स असतात. आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की हा GS1चा सिलेबस आहे, त्यामध्ये काय वाचायचं आहे नेमकं ते नाही माहिती, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्रॅक करत आहोत. नेक्स्ट आता मी थोडा आर्ट अँड कल्चरचा देखील तुम्हाला सिलेबस थोडा एक्सप्लेन करतो आहे की यामध्ये स्कल्पचर असेल, आर्किटेक्चर असेल, पेंटिंग्स असेल, आर्ट्स असेल किंवा युनेस्कोच्या हेरिटेज साईट. आता पण 3 हेरिटेज साईट ॲड झाल्यात इंडियाच्या लिस्टमध्ये युनेस्कोच्या, ते देखील आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर परफॉर्मिंग आर्ट असेल, म्युझिक असेल, फोक डान्स असेल, थिएटर असेल, ड्रामा असेल, हे आर्ट अँड कल्चरमध्ये विचारतात. फेस्टिवल आणि सेलिब्रेशन्सवरती इतकं येत नाही. कल्चरल इव्हेंट्स, येस, हा करंट ओरिएंटेड टॉपिक आहे, तर जे काही कल्चरल इव्हेंट्स होत असेल त्यावरती क्वेश्चन्स येतात. इंटिग्रेशन ऑफ डायव्हर्स, येस, आता इंडिया हा सेक्युलर कंट्री आहे त्यामुळे डायव्हर्स कल्चर आहे, तर ऑब्व्हियसली याच्यावरती क्वेश्चन्स येतात. नेक्स्ट बघा लिटरेचर, लँग्वेजेस ऑफ इंडिया, एट स्केड्यूलमधलं. त्यानंतर नोटेबल लिटरेचर आहे, फेमस पर्सनॅलिटीज ज्या काही करंटमध्ये असेल त्या, आणि वर्क, त्यांचे वर्क. ठीक आहे, यावरती क्वेश्चन येतात. हे क्वेश्चन कधी येतात या लिटरेचर आणि याच्यात, जर ती व्यक्ती करंटमध्ये असेल तर त्या ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया GS2चा पेपर. जसं मी सांगितलं होतं की GS2मध्ये फक्त कॉन्स्टिट्यूशन नाही, तर तो आहे गव्हर्नन्स रिलेटेड, हा डेली लाईफमधला गव्हर्नन्स आहे. जर तुम्ही उद्या चालून कुठल्या जिल्ह्यात एखादे अधिकारी म्हणून नेमले जातात तर त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर गव्हर्न करावं लागेल, तुमचं गव्हर्नन्स दाखवावं लागेल, मॉडेल ऑफ गव्हर्नन्स दाखवावं लागेल. ठीक आहे, कारण की गव्हर्नमेंटचा मॉडेल ऑफ गव्हर्नन्स कोण दाखवतात, तर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थ्रू दाखवता. यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे फीचर्स आपल्याला चॅप्टरच आहे. सेलियंट फीचर काय आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे फीचर्स हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. लॉंगेस्ट रिटर्न आहे, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसी आहे, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज आहे. ठीक आहे, हे फीचर्स आहे. अमेंडमेंट्स आहेत, है ना. त्यानंतर फंडामेंटल राईट्स किंवा ड्युटीज हे आपल्याला माहिती पाहिजे. DPSPs माहिती पाहिजे, वेलफेअर स्टेटचा कन्सेप्ट माहिती पाहिजे, फेडरलिझम माहिती पाहिजे. ओके, फेडरलिझम म्हणजे आर्टिकल 1 माहिती पाहिजे की इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट, है ना. त्यानंतर सेंटर स्टेट रिलेशन्स आपल्याला माहिती पाहिजे. हे त्याचे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये मोठ्या याच्यावरती हे सब टॉपिक्स आहेत. नेक्स्ट आहे गव्हर्नन्समध्ये. तुम्ही बघा की गव्हर्नमेंट पॉलिसीज, ज्या काही गव्हर्नमेंट पॉलिसीज काढत असेल ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही आत्तापासून त्या फील्डमध्ये असाल की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे, तर नंतरसुद्धा जेव्हा तुम्ही कुठे एखाद्या जिल्ह्यामध्ये जाल तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज थ्रू अवेअर राहण्याची सवय असेल. सेम फॉर स्कीम्स, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, हे असलंच पाहिजे जर तुम्ही आता गव्हर्नन्सच्या टॉपिकमध्ये हे खूप भर दिला जातो ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटीला. सेम फॉर गव्हर्नन्स आणि डिजिटल जे काही इनिशिएटिव्स असेल त्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. आता तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस करत आहात तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की रोल काय आहे सिव्हिल सर्व्हिसेसचा, है ना. त्यानंतर पब्लिक सेक्टर लीडरशिप क्वालिटी. ऑब्व्हियसली इफ यू आर प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस यू हॅव दॅट लीडरशिप क्वालिटी. इफ यू डोंट यू हॅव टू डेव्हलप इट. सेम फॉर डेव्हलपमेंट अँड सोशल इश्यूज. इंडियामध्ये सोशल इश्यूज आहे त्यामुळे हा टॉपिक इथे आहे. जर नसता तर याला महत्त्व दिलेलं नसतं. तर सोशल इश्यूज हा मोठा टॉपिक आहे. यामध्ये GS2मध्ये एक डेडिकेटेड सब टॉपिक्स आहे की सोशल जस्टिस वगैरे हा इथे आलाच आहे. बघा सोशल जस्टिस आहे, वेलफेअर आहे, त्यामध्ये वेलफेअर स्कीम आहे. वेलफेअर स्कीममध्ये आता सध्या काय सांगू शकता तुम्ही की लाडकी बहीण योजना, ठीक आहे, ते आहे. त्यानंतर जे आपल्याला राशन मिळत आहे ते वेलफेअर स्कीमच्या अंडरमध्ये आपण सध्या आलेलं आहे. सेम बघा प्रोटेक्शन ऑफ वल्नरेबल सेक्शन, SC STचं जे काही प्रोटेक्शन असेल वल्नरेबल सेक्शन्सचं ते आपल्याला करावं लागणार आहे. ठीक आहे, हे त्याचे सब टॉपिक्स आहे. नेक्स्ट बघा
सेम त्या GS2च्याच पेपरमध्ये येतो इंटरनॅशनल रिलेशन. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये इंडियाज फॉरेन पॉलिसी, इंडियाची फॉरेन पॉलिसी काय आहे, ठीक आहे. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर काय करते, हे सगळं यामध्ये आलं, ठीक आहे. नेक्स्ट बघा, इंडिया अँड इट्स नेबर, है ना. इंडिया ज्या काही नेबरिंग कंट्रीज आहेत त्यांच्यासोबत इंडियाचे रिलेशन्स काय आहे हे माहिती पाहिजे. बायलॅटरल आणि मल्टीलॅटरल अग्रीमेंट माहिती पाहिजे. बायलॅटरल म्हणजे 2 कंट्रीज आणि मल्टीलॅटरल म्हणजे 2पेक्षा जास्त, म्हणजे A, B आणि C, ठीक आहे. यापेक्षा जास्त म्हणजे मल्टीलॅटरल कंट्री. इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन तुम्हाला माहिती पाहिजे. UN झालं, SARC झालं, ब्रिक्स झालं, NATO झालं, ठीक आहे. त्यानंतर ग्लोबल इश्यूज आहे. ग्लोबल इश्यूजमध्ये सध्या चर्चेतला टेररिझम खूप आहे, क्लायमेट चेंज आहे, टॅरिफ आहे, ट्रेड आहे, है ना, गोल्ड आहे, सिल्वर आहे. हे जे काही ग्लोबल इश्यूज आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, ठीक आहे. इंटरनॅशनल रिलेशन कुठल्या इव्हॉल्व करतं, तर या गोष्टींच्या राऊंड फिरल्या जातं. सोशल जस्टिसमध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे आणि अफर्मेटिव्ह ॲक्शन आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, तर बघा A, B आणि C, ठीक आहे. A, B, C हे कंबाईनली ग्रोथ होत आहेत म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे. A हा ग्रो होतो आहे आणि B हा खाली जातो आहे म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ नाही आहे. तर इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा होलिस्टिक कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे. नेक्स्ट अफर्मेटिव्ह ॲक्शन्स आहेत किंवा राईट्स अँड वेलफेअर ऑफ मायनॉरिटीज आहे. SC, ST, OBC, विमेन्स अँड चिल्ड्रन इश्यूज हे आपल्याला करावं लागणार आहे. त्यांचे इश्यूज आपल्याला माहिती असायला पाहिजे. तुम्ही कुठल्याही कास्ट किंवा रिलिजनला जर बिलॉंग करत असाल, स्टील यू हॅव टू अंडरस्टँड की काय SC इश्यू फेस करतो, काय ST फेस करतो, काय OBC फेस करतो, काय विमेन्स फेस करतात, काय चिल्ड्रनचे इश्यूज असतात. हे जेव्हा तुम्हाला कॉन्सेप्ट याच्या क्लिअर असेल तेव्हा तुम्ही प्रत्येकी चांगला ॲन्सर लिहू शकता. सेम फॉर ह्युमन राईट्स, याची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे तेव्हाच कुठे तुम्ही ॲन्सर लिहू शकता. सेम फॉर सोशल एम्पॉवरमेंट, ठीक आहे. नेक्स्ट GS3चा जो पेपर आहे तो